महाराज जे काय होतं माहिती आहे का, जे समाजासाठी झटते ना लोक त्यांना काय देव त्यांना जास्त काळ ठेवत नाही महाराज, लवकर घेऊन जात असतो महाराज. आता जालन्याचं उदाहरण घ्या, गजानन भाऊ तवर महाराज जालन्यात 1 नंबरची रामनवमी आमच्या गजू भाऊ तवरने केली होती. आज लोक म्हणेल तुमचा गजू भाऊ असा होता, तुमचा गजू भाऊ तसा होता, पण मी सांगेल आमचा गजू भाऊ वाघ होता महाराज, 1 नंबरची. म्हणून धर्मावर प्रेम करायला शिका. जालन्यामध्ये पहिली रामनवमी कोणी उत्सव साजरा केला असेल तर आमच्या गजू भाऊने केला महाराज. आणि तसे माणसं महाराज या पृथ्वी तलावर जास्त काळ टिकत नाही महाराज. मी काय कीर्तनात बोलण्यासारखा विषय नाही, पण आमच्या धर्म आम्हाला काही घेणं देणं नाही कोणावर, पण जे आमच्या धर्मासाठी आपल्या धर्मासाठी जे जगते ना त्यांना नेहमीच आमचा सलाम असेल महाराज. म्हणून धर्मासाठी जगलं पाहिजे आणि ते काम आमचे गजानन भाऊ तवर करत होते. गजानन भाऊ तवरचे यांच्या बाबतीत मी एक वाक्य नक्की बोलून जाईल. हरणांचे कळप आहे पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहे पण सगळ्या हत्तीच्या मस्तकात मोती नाही. गायांचे कळप आहे पण सगळ्या कपिला नाही. सगळ्या कपिला आहे पण सगळ्या कामधेनू नाही. जंगलात अनेक झाड आहे पण कल्पतरू नाही. तसे जगात अनेक हिंदू धर्माचं रक्षण करणारे लोक आहे, पण आमच्या गजू भाऊ सारखे हिंदू धर्माचं रक्षण करणारा निस्वार्थी माणूस तो काम त्या ठिकाणी करत होतो. म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा आहे महाराज.